सोलापूर उत्तर मतदारसंघ इथं शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये थेट लढत रंगतीये। अत्यंत चुरशीचा असा सामना इथं रंगलेला पाहायला मिळतो। यामध्ये भाजपच्या उमेदवाराचं पारडं मात्र जड दिसतं आणि त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण असणार बघूया। भाजपचं पारडं या ठिकाणी जड आहे आणि त्यामुळे विजयकुमार देशमुख हे इथले संभाव्य आमदार म्हणून पुढे येत आहेत। त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून महेश कोठे यांनी तगडी लढत दिली होती आणि या दोन्ही उमेदवारांमध्ये अतिशय चांगली झुंज साधली होती। परंतु यामध्ये आपण पाहतोय की भाजपचे विजयकुमार देशमुख आहेत हे संभाव्य आमदार म्हणून पुढे येत आहेत। सोलापूर उत्तर मधून विजयकुमार देशमुखच पुन्हा आमदार होते। यामागची कारणं काय आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद बोडके यांच्याकडून। सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख हे पुन्हा एकदा 2024 मध्ये आमदार होत असल्याची माहिती समोर येत आहे। विजयकुमार देशमुख यांनी 2004 पासून आतापर्यंत या मतदारसंघाचं आमदार म्हणून विधिमंडळात प्रतिनिधित्व केलेलं आहे। आतापर्यंत 2004, 9, 14 आणि 19 अशा 4 निवडणुकांमध्ये विजयकुमार देशमुखांनी मोठा विजय संपादित केला। या 4 निवडणुकांपैकी यावेळेसची निवडणूक त्यांच्यासाठी खूप अटीतटीची निवडणूक होती। या सर्व निवडणुकीमध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांना मतदारांनी सर्व जाती धर्मातील मतदारांनी स्वीकारल्याचे दिसत आहे। या निवडणुकीमध्ये विजयकुमार देशमुखांचे मताधिक्य किती राहील याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे। 2014 आणि 2019च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून विजयकुमार देशमुख यांनी 65,000 70,000 एवढं मोठं मताधिक्य घेतलं होतं। सोलापूर शहरामध्ये भाजपचा चेहरा, भाजपचा एक किंग मेकर नेता म्हणून विजयकुमार देशमुख यांची ओळख आहे। या निवडणुकीतही त्यांनी ती जपली आहे। या निवडणुकीत विजयकुमार देशमुख हे निवडून येतील त्यांच्या बाजूने वातावरण दिसत आहे।